मातृभाषा मराठी, राहतो आपण महाराष्ट्रामध्ये, अभिमान, स्वाभिमान, गर्व हा सगळा मराठी भाषेचा आणि आपलं अस्तित्व मूलभूत या मराठी भाषेमुळे. या लोकांना तर्कवितर्क लावण्याची फार सवय आहे. स्वतःचं चुकलं की दुसऱ्याच्या डोक्यावर कसं टाकायचं आणि तमाशे बघायचे हे त्यांची मूलभूत सवय आहे. वेळोवेळी सगळ्यांना हे दिसून आलेलं आहे की यांना फोडाफोडीचं राजकारण करायचं आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कशी वेगळी होते याच्यासाठी हे सगळं कारस्थान चाललेलं आहे. आपण बघाल की ज्या पद्धतीने सन्माननीय उद्धव साहेबांनी वेळोवेळी त्या बाबतीतला एक गोष्ट समोर आणली महाराष्ट्राच्या समोर आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता घेतलेले कष्ट, याकरता घेतलेले परिश्रम, घेतलेली आंदोलनं ही सगळं जर का बघितली तर मला असं वाटतं या लोकांना सन्माननीय उद्धव साहेबांवरती किंवा सन्माननीय राजसाहेबांवरती टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. यांनी ठाकरे या बंधूवरती किंवा ठाकरे परिवारावरती बोलण्याचा ह्यांची खरी म्हणजे लायकी नाही. ठाकरे बंधूंचं अस्तित्व, ठाकरेंमुळे असलेलं लोकांचं अस्तित्व, महाराष्ट्र माणसाचं, मराठी माणसाचं या महाराष्ट्रामध्ये असलेलं अस्तित्व हे सन्माननीय वंदनीय बाळासाहेबांच्यामुळे असलेलं आहे आणि हे कोणीही विसरू नये. यांच्या वैयक्तिक राजकारणामुळे आणि लोकांकडनं आपल्याला फक्त मतं मिळावी याकरता हे षडयंत्र रचण्याचं काम ह्यांची नेते मंडळी वेळोवेळी करतात आणि ते आपण बघितलं असेल की मतदान असलं की सगळ्या प्रकारची भिका मागायच्या आणि मतदान एकदा होऊन गेलं, आपण सत्तेत बसलो की कोण मराठी, कोण गुजराती, कोण भाषिक, वेगवेगळ्या पद्धतीचे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा आणि हे वाद उफळवून लावायचे आणि आपापसामध्ये जे काय हे सर्वसामान्य लोक ह्याच्यामध्ये वादामध्ये भोवरतील त्याचा तमाशा हे लोक बघत बसणार. आपण बघितलं असेल की आतापर्यंत जी लोक कामावर येत आहेत, जी मुलं कॉलेजमधनं येत आहेत, इतर सगळे सर्वसामान्य जनता कोणत्याही जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हीच बोलली गेली पाहिजे याच्यासाठी आजचा जो निषेधार्थ हा जो आंदोलन घेतलेलं आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी येऊन इकडे स्वाक्षरी मोहीममध्ये सगळ्यांनी उत्साहात एक पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी प्रोत्साहन देत त्यांनी सह्या केलेल्या आहेत. इकडे पूर्ण तरीकेचा प्रत्येक बांधवाचा पाठिंबा या विषयाला आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये मराठी भाषा जशी ज्या पद्धतीने आजपर्यंत रुजवली गेली, वाढवली गेली, त्याच पद्धतीने या मोठ्या पद्धतीने ही मराठी भाषा यापुढे देखील जाईल. हे जे नतग्रस्त लोक आहेत ज्यांच्या तोंडात हे वक्तव्य निघालेलं आहे त्यांचा निषेध नुसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नव्हे तर सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राची खूप मोठ्या संख्येने मोठ्या पद्धतीने हे आंदोलन करून करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.